भेंडीची भाजी बऱ्याच जणांना आवडते देखील आणि न आवडणारे देखील आहेत. स्पेशली शाळेच्या डब्यामध्ये मुलांना भेंडी दिली तर खूप आवडते. छोट्यांना भेंडी आवडते, तीही साधी. मसाला भेंडी देखील खूप छान होते. तर आज आपण घेतलेली आहे ताजी ताजी भेंडी, धुवून घेतली आहे मस्त. त्याच्यासाठी 6 मिरच्या तिखटवाल्या मोठे मोठे तुकडे करून घेतल्या, जेणेकरून मुलांना ती काढता येईल बाजूला. लसूण देखील भरपूर मी कापून घेतला आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला इथे भेंडीची जी शेंडी आहे ती तोडून दाखवली, म्हणजेच भेंडी कोवळी असते. जर पटकन कटक असा आवाज झाला तुटली तर. आता भेंडी कापताना त्याची बुडखाची साईड तर काढूनच घ्यायची. शेंड्याची साईड तुम्हाला शेपटीची काढून घ्यायची असेल तर घेऊ शकता, नसेल तर कापली तरी चालेल. तर भेंडी झटपट कापण्यासाठी सारख्या आकाराच्या भेंड्या जुळून घ्यायच्या, म्हणजे पटकन कापून घेता येतात. पण कापताना लक्ष ठेवायचं एखादी किडीची नाही ना. तर लोखंडाच्या कढईत आपण भेंडी करतोय. तवा तापल्यानंतर लोखंडाची कढई नाही, तवा ठेवला आहे. तवा तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 पळी तेल घातलं आहे आणि जिरं घातलं. जिरं फुललं, लगेच भेंडी टाकून दिली. भेंडीला चांगलं मिनिटभर मी परतून घेतलं आहे आणि मग मीठ टाकलं आहे चवीनुसार. मीठ टाकताना 2 मीठं टाकलेत, काळं मीठ आणि सफेद मीठ. आता तुम्ही म्हणताय भेंडी चिकट होते. चिकटपणा घालवण्यासाठी बरेच जण लिंबू पिळतात, पण तुम्ही आता बघाल की ही भेंडी मी धुवून घेतल्यानंतर पुसून देखील घेतली नाही, तरी देखील एकदम सुटसुटीत आणि गुटगुटीत भेंडी तयार होते. तर भेंडी अर्धा मिनिट 1 मिनिट झाला की मी ती पलटी करून घेतली, हलवून घेतली तळापासून आणि हलवून घेतली की हे पा अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आणि पुन्हा सगळ्या तव्यावर पसरून ठेवायची, म्हणजे पांगून ठेवायची, म्हणजे फ्लॅट करून ठेवायची. पांगून ठेवली की काय होतं, प्रत्येक भेंडीचा हा जो तुकडा आहे तो चांगला मस्त हे पा ब्राऊन कलरची झाली आहे ना भेंडी. आणि आत्तापर्यंत आपण मिरची आणि लसूण घातलंच नव्हता, तो का तर ठसका होतो घरामध्ये, म्हणूनसाठी भेंडी मस्त शिजलेली आहे. आता मध्ये भेंडीला जागा केली या लसूण आणि मिरचीचे तुकडे आहेत त्याच्यासाठी. तिथे मीठ लावलं त्याला आणि तिथे थोडंसं तेल घातलं आहे आणि मिक्स करून घेतलं, फ्लॅट करून ठेवलं, त्याला सपाट करून ठेवलं आणि वरून भेंडी घातली. आता बरोबर अर्ध्या मिनिटाने अशा पद्धतीने भेंडीची भाजी हलवून घ्यायची. मस्त मिरच्याचे तुकडे, लसूणचे तुकडे दोन्ही मस्त चांगलं भाजलेलं आहे. अजून अर्धा मिनिट त्याला मस्त मिक्स केलं आणि वाफ येऊ दिली आणि मस्त भेंडी तयार झाली. आता तुम्ही बघाल भेंडी आहे का चिकट, एकदम सुटसुटीत झालेली आहे, अजिबात चिकटपणा नाही आणि चवीला अतिशय उत्तम लागते. ही भेंडी थोडीशी मिरची कमी टाकून मुलांना शाळेच्या डब्यात द्या, आवडीने नक्कीच खातील. धन्यवाद.